कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। गरम करून घ्यायचं म्हणजे पाणी उकळी बनवणार आहोत, जी की तुम्ही बाहेर जाऊन खूप महागडी रेसिपी खाता आणि तेवढी ती हायजेनिक फ्री नसते। सो आज आपण घरच्या घरी हायजेनिक फ्री रेसिपी फक्त मळलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला गव्हाचं मळलेलं पीठ घ्यायचं आहे, जे चपाती करून आपल्याकडे शिल्लक राहिलेलं असतं ते घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे शिल्लक राहिलं नसेल गव्हाचं पीठ तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेऊ शकता। सो पीठ घेतलेलं आहे। याच्यानंतर या पिठासाठी आपल्याला तेल आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। तेल 1 चमचा आणि मीठ चवीनुसार ते मिक्स करायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ घालत असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागणार नाही, आणि जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ नसेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल, जेणेकरून या पिठाला छान असं मीठ मिळेल आणि तेल मिळेल। सो अशा प्रकारे आता आपले हे पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल। सो हे पीठ मळून झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे गोळे तुम्ही मीडियम साईजचे करू शकता, लहान मोठे सुद्धा करू शकता। तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही हे गोळे तयार करून घ्या। आता इथे जे आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं त्या 1 वाटी पिठाचे आपल्याला इथे 4 गोळे तयार झालेले आहेत। जर तुम्ही याच्यापेक्षा छोटे केले तर तुमचे 5 ते 6 गोळे तयार होतात। याच्यानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा लाटताना की जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही, मीडियम असंही आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल। जे आपण पीठ लावून घेतलं होतं ते सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे। आता जे आपले गोळे शिल्लक राहिलेले आहेत त्या गोळ्यांचे सुद्धा अशा प्रकारे आपण पोळ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही याच्यापेक्षा साईज छोटी केली तरीही चालेल किंवा मोठ्या साईजचं केलं तरीही चालेल। याच्यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। गरम करून घ्यायचं म्हणजे पाणी उकळलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या पोळ्या या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तरीही चालेल, तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता, आणि जर तुमच्याकडे मोठी कढई अवेलेबल नसेल सो तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता। एका कढईमध्ये इथे आपण 4 पोळ्या टाकलेल्या आहेत। जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही 2-2 पोळ्या घातल्या यामध्ये तरीही चालतील। या पोळ्या घातल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा की पाणी उकळल्यानंतरच तुम्हाला पोळ्या घालायच्या आहेत, नाहीतर पोळ्या ते एकमेकांना चिकटल्या जातील। 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत। आणि जरी तुम्ही यामध्ये तेल नाही घातलं, गरम पाण्यामध्ये पोळ्या त्या चिकटत नाहीत। ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही आणि या पोळ्या शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटात या पोळ्याच्या वरती पाण्यावरती तरंगायला लागतात, जेणेकरून तुम्ही समजून जा की या पोळ्या शिजलेल्या आहेत। यामधून या पोळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि फॅनखाली आपल्याला थंड करायच्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी या फॅनखाली थंड करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या आपल्या हाताला चिकटणार नाहीत आणि एकदम नॉनस्टिकी अशी आपली ही पोळी तयार होईल। अशा प्रकारचा इथे आपल्याला चमचा घ्यायचा आहे, जो आपण शंकरपाळी कट करण्यासाठी वापरतो। जर तुमच्याकडे असा चमचा नसेल आणि जर तुमच्याकडे चाकू असेल तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा ही कट करू शकता। मीडियम साईज हे आपल्याला कट करायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेलं आहे। सो तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये हे कट करू शकता। इथे एका पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल। अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची। हे दोन्ही छान असं तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे, जेणेकरून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी छान अशी तयार होईल। थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता आणि त्या छोट्या छोट्या अशा कट करून घ्यायच्या आहेत। लसूण घालून झाल्यानंतर हा लसूण सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे। जास्त फ्राय नाही करायचा, गोल्डन ब्राऊन थोडासा झाला पाहिजे। एक जाडसर असा कांदा चिरून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच तेलामध्ये हा फ्राय करून घ्यायचा आहे।
पूर्ण असा गोल्डन ब्राऊन नाही करायचा, मीडियम असा आपल्याला हा फ्राय करायचा आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल. सो अशा प्रकारे हे आता फ्राय करून आपल्याला कांदा घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला कोबी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे. सो हे सगळे आपल्या भाज्या घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि त्या लगेच शिजल्या जातील. जर तुमच्याकडे यामधली एखादी भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या घालू शकता, जेणेकरून लहान मुले भाजी खाण्यास नकार देतात. सो अशा प्रकारे त्यांना भाजी आपण खाऊ घालू शकतो. 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. याच्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. जर तुमच्याकडे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस नसेल तर तुम्ही घरामध्ये मिरची वाटून घातली तरीही चालेल, आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशीच घाला. 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा सोया सॉस घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांना हा मसाला लागला जाईल आणि छान अशी याची टेस्ट येईल. जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटे तुम्ही हे फ्राय करू शकता. हे तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा लो किंवा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त छान असा मसाला या भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि थोडासा मसाला शिजला पाहिजे. याच्यानंतर आपण जे नूडल्स तयार केलेले आहेत ते नूडल्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे नूडल्स कट करताना जर तुमच्या हाताला किंवा प्लेटला चिकटत असेल तर थोडंसं असं जे कोरडं पीठ आहे आपलं गव्हाचं ते तुम्ही त्याच्यावरती भुरभुरू शकता, आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जेव्हा घरात पाहुणे येतात तेव्हा ही अशी रेसिपी इंटरेस्टिंग बनवू शकता. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही असं सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर हे सर्व केलं तरीही चालेल. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत